50वा दिवस. सकाळी 6:30 वाजता. सकाळी 8 वाजता. मी या वाड्याची शेवटची मालकीण बाई. माझ्या नंतर कोणीच मालकीण बाई नसणार आहे. सकाळी 9 वाजता. सकाळी 10 वाजता. नमस्कार. राम राम. नमस्कार. काय नवा दिवस, नवी उमेद आणि नवी मोहीम. मोहीम म्हटलं की आता चेहऱ्यावर हास्य येतं की नाही. पहिले कसं होतं मोहीम, अरे कशाला. आता तर सगळंच करून झालं. आता काय आज आपल्याला सुरुवात करायची एका टंग ट्विस्टरनी. मी तुम्हाला वाक्य म्हणून दाखवीन, ते तुम्हाला सगळ्यांनी एका मागोमाग एक म्हणून दाखवायचे. मडकई मडक, मडकई मडक, फडकई मडक. फडकई मडकई. फडक्याने मडक्याचा मळ पुसला तर फडक्याचा मळ मडक्याला, मडक्याचा मळ फडक्याला. चला एका मागोमाग एक म्हणायचंय. मडकई मडक, फडकई मडक, फडक्याच्या मस्त. मडकी श्रेया. मटकं ही मडकं मला नाही लक्षात आहे यार. फडकई मळक, फडकं ही मडकं, मडकं ही फडकं, मडकं ही फडकं, मडकई फडक, मडकई मडक. मडकही मळक. मडकं ही मडकं. ओके फडकं ही श्रेया. मडक्यापासून सुरू होतं. फडक्यापासून सुरू कर. फडकई मडक, मडक पण मडक. मळक ग. मडक ग तर नाही होणार. फडका ही मळका, मडका ही मळका. मळक्या फडक्यानी मडक्याचं मळ पुसलं तर मळक्याचं तर फडक्याचं मळ मडक्याला आणि मडक्याचं मळ फडक्याला. वा. खूप छान. संस्कृती. फडकई मडक, मडकई मडक, मडक्या फडक्याने मडक्याचं मळ पुसलं तर फडक्याचं मळ मडक्याला, मडक्याचं मळ फडक्याला. बरोबर. बरं चला मला सांगा आजची मोहीम काय असेल. मडक. लोकांना हे शिकवण. पॉटरी. आज तुम्हाला एक दिवस कुंभाराचं आयुष्य जगायचंय. वाव. पॉटरी. आजच्या या भागामुळे तुम्हाला मातीची किंमत अजून जास्त कळेल. मातीच्या गोळ्यातून मडकं बनवणं ही एक कला आहे. इंटरेस्टिंग. म्हणून असं म्हटलं जातं की कुंभारासारखा गुरु नाही रे जगात. वर घाली तो ढपाटा, आत आधाराचा हात. तर आज तुम्हाला हे आयुष्य जगायचंय तर तुम्हाला मडकं बनवायचं. आता नीट मोहीम लक्षात घ्या. काय करायचंय तुम्हाला. फक्त मडकं बनवायचं नाहीये. सगळ्यात आधी काय करायचंय, तुम्हाला गावात जायचंय, त्या कुंभाराच्या घरी जायचंय. घरात गेल्यानंतर जे कुंभार दादा कोण असतील त्यांच्याकडनं तुम्हाला मडकी बनवायला शिकायचे आहेत. मग तुम्हाला मडकी बनवायची आहेत.
त्यानंतर ती सगळी मडकी घेऊन गावोगावी गल्लीत जाऊन ती विकायची. तुम्ही तयार केलेली मडकी नाही, त्यांच्याकडची मडकी. ओके. पण तयार असलेली मडकी तुम्हाला घेऊन जायची. फक्त जास्तीत जास्त कुशलता तुम्हाला तालमीत दाखवायची, कारण त्यावरून पण गुण ठरणार की कोणी कशी तालीम केली. आणि मग ती विका मडकी, पैसे आमच्याकडे आणून द्या. आणि एवढंच नाही तर तुम्ही केलेलं जे मडकं असेल ना ते माझ्यासाठी इथे घेऊन येईल. ओके. तुम्ही मागच्या आठवड्यात शोधा म्हणजे सापडेल, डरना मना है, लघु उद्योग, गावातील पुरुषांची दाढी करणे, बालनाट्य अशा मोहिमा प्रचंड ताकदीने तुम्ही पार पाडल्या. त्याबद्दल पितांबरी केरॉन प्लस पेन रिलीफ ऑइल तर्फे तुमच्या धाडसाला चला. दुपारी 12 वाजता. मडकं बनवायला शिकवायचंय म्हणून आम्ही सगळ्यात पहिले गेलो कुंभारांकडे तालीम घ्यायला की मडके कसे बनवतात. नमस्कार. नमस्कार. तर आज तुम्ही आम्हाला काय शिकवणार आहेत? आता शिकवणार तुम्हाला हे माठ उतरलेले ते. हा, तशी खूप हा cute ते आहे. दाखवणार तुम्हाला. मग याच्यावर सगळ्या हा प्रकारचे हा सगळे पत्ते. मोठ्या चाकावर. हा वा वा वा. ती पहिली माती घ्यावी लागेल. तर पहिले भिजवली पाहिजे, हा. भिजवून त्याच्यात शेण टाकलं पाहिजे, नंतर कालवली पाहिजे, गोळा तयार करून मग ते चाकावर. ओके. रेडी. आता ती तिथं होता वता वता रे. पाणी. अगं मडकी बनवायची आहेत, होळी खेळायची नाही. वा मजा आ गया. एकत्र करा. त्याच्यावर डान्स पण केला. हे हुला 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 हुला. मी पहिलं चाक चालू करतो. या मुली मातीशी एकरूप झाल्या आणि आज त्या मातीला जसा आकार देत आहेत तसाच नवीन आकार आज जाऊबाई गावातमुळे त्यांच्या आयुष्याला मिळाला. कसं ते त्या मातीनी त्याला चाकावरती ठेवून त्याला वळ देतात, तसे ते मटके बनवून मग त्याला वाळतात आणि मग विकतात. ही सगळी प्रक्रिया आम्हाला हळूहळू त्यांनी समजवली. खालनं कट कर, असं खालनं घात. हा हा बस ठेवा तसा साईडला. हात हलला की संपला विषय. हात हलता कामाचा नाही. बोट खाली घाल, तेव्हा मग भांडं मोठं होईल. तेवढीच माती घेतली तेवढीच बोट लावायची. काकांनी मला खूप चांगल्या प्रकारे शिकवलं की कसे हात ठेवायचे आहेत, मग कसं त्याला शेप द्यायचं वरचं जे असतं. एकदम छोटूसा पॉट झालेला, तसं जमला तसा. असे फुलदाणी. फुलदाणी झाली. छोटासा एक काहीतरी बोल बनवलाय मी. हा आता मी ह्याला सुकवणार आहे. वर खाली ये. पहिले सगळ्यात आधी डोंगर बनवायचं, मग हळूहळू बोट लावायचं मध्ये, आणि मग मध्ये खड्डा करायचा आणि मग शेप द्यायचं. मग ते करत गेली आणि करता करता एवढे मोठे 2 असे मडके तयार झाले. खूप मजा आली. आय थिंक हात जेवढे त्या मातीने माखलेले, मन तेवढंच एक्साइटमेंट आणि प्रेमाने माखलं आमचं. त्याच्यानंतर बारी होती मेन मोहीम करायची. 10 मटके आम्हाला मिळणार होते आणि ते 10 मटके आम्हाला जाऊन विकायचे होते गावकऱ्यांना. हे मोठ्याला 300 रुपये, अरे बापरे. छोटेवाल्याला 200 रुपये. काका आम्ही घेऊन कसं जाणार यांना? गाडवामधनं घेऊन जाऊ. गाडवांवर. हे होतं प्लॉट ट्विस्ट. आजचं ट्विस्ट की तुम्हाला मिळणार एक गाढव, गाढवावर ठेवायचे मटके आणि जायचं गावात विकायला. मटका मटका मटका, कोणाला पाहिजे मटका? मडकी घ्या, मडकी. मडकं घ्याल का? हा. ओ काका जांभा की. भैया माझा पाखऱ्या पाखऱ्या पाखऱ्या, चल पाखऱ्या चल चल. गाडव निघालं, ते पण डान्सर होतं वाटतं. अरे 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 इथे 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 इथे. दादा गेलं शिरेजाचं गिराईक.
ध्वजाला नाही रमशाला घाबरलं ते. स्टॅच्यू म्हटलं या. मडकी घ्या मडकी. ए सोनू चल. ए बाबा 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 याचं नाव बाबूराव आहे. बाबूराव. माझा जे बिझनेस पार्टनर होता पाखऱ्या द गाढव, त्यांनी विचार केला की चला आपण 2 मटके फोडून देऊ. जेव्हा मी मोहीमची सुरुवात केली, माझा जो डॉंकी होता त्यांनी रमशाच्या डॉंकीसोबत टक्कर मारली आणि तिकडेच माझे 2 मटके तुटले. तर मी थोडी सॅड झाली. झाली मॅडमची सॅड स्टोरी सुरू. काकी प्लीज प्लीज घ्या. आमचा सीन घेता शूटिंग काढता आणि परत कट नाही कट करणार. केलं. हा नाही करणार. मी सांगते ना, यांचा सीन नाही कट करायचा. आता घेताय ना तुम्ही, 300चा 1 आहे. होय. ना आणलं पैसे कोणाकडनं ते घ्या पैसे सध्यासाठी. काका 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 हो थांबा 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 थांबा. हे भारी वाले. घ्या 1 मटकी. 1 घ्या हो. लय भारी खरंच. नाही तुम्ही घेता का विकत? घेतले ना, 250ला घेतले ते, मोठे होते ते. तर मला खूप वाईट वाटलं आणि मी तिकडेच रडायला लागली, कारण की ऑलरेडी अर्धे मटके तुटले आणि काही लोक चिटिंग करून कमी पैशात विकतात असं मला त्यावेळेस वाटलं. हे मोठं देऊ. फिक्स प्राइस आहे सगळ्यांचं 300 रुपये. कुठून? हे स्वतः हातून बनवले. ओय पाखऱ्या देऊ काका 1. पहिला मटका आपण दिलेला आहे. खूप खूप धन्यवाद. हवानी तर झाली बाबा. तुम्ही माझे पहिले ग्राहक आहे, त्यामुळे तुम्हाला असे मस्त फूल. अरे वा काकी. तर त्या मडक्यावरती मी जाऊबाई गावाचं एक आठवण म्हणून त्यांना दिली आणि माझं तिकडे एक निशाणी असं माझं साईन पण केलं आणि हे त्यांना आयुष्यभर त्यांच्याकडे ठेवता येईल. ते बघून त्यांना आमच्या कार्यक्रमाची आठवण येईल. 200 रुपयाला परवडलं का आम्हाला? माझा साईन आहे ना बघा. 200 रुपयाला सही. वार वा. ते माझी स्ट्रॅटेजी होती की मटक्यावर माझं साईन वगैरे करून दे. थँक्यू. खूप मोठं मन आहे तुमचं. थँक्यू. मस्त असे छोटे छोटे स्टिकर्स बनवले, त्याच्यावर जाऊबाई गावात लिहून मी ते स्टिकर चिपकवायची मडक्यांवर आणि मी तसं करून लोकांना विकायची, त्याच्यात फुलं टाकून. थांबा काका थांबा. मडकी घेऊन जा 1. पैसे कोण देणार? तुम्ही. आम्ही जोय. चांगला लफड्यात पडलो नाही. हे या तुमच्यासाठी स्पेशल मटकी काढली आहे मी. बघून घ्या, एकदम लय भारी आहे. मोठी 300, छोटी 200. याच्याने मी काय करू? अरे नाही, सगळे असंच बोलून जातात, कोणी येत नाही. 10 लोकांनी मला म्हटलं हा आता इथे खाली जाऊन येतो, आता 1 मिनिटात येतो, आता अर्ध्या मिनिटात येतो आणि ते कधीच परत नाही आले. येतो ना माघारी. माघारी येतात. एका पॉइंटला तर मी बसूनच गेली होती, कारण की माझं डॉंकी ऐकत नव्हतं. ह्याची आणि माझी हालत आता सेम आहे. त्याला पण हे करायचं नाही, मला पण हे करायचं नाही. मी घ्या तर मस्त त्याच्या समोर आपण 2 जण मटके घेऊन मी तू त्याच्या समोर डान्स करीन. चालेल? या लावली घरात भांडणं. पण 300 मी नाही केली दाढी. मी नाही केली दाढी. रसिकाने केली दाढी, मग ते रसिकाकडनंच करून घेतात. आता गाडवाला थांब कळतंय वय. पाखऱ्या आणि माझ्यामध्ये थोडंसं वादविवाद होत होतो. त्या वादविवादात पाखऱ्याने मला लाथ मारली. उधार देतीस का म्हणून ठेव. उधार देऊन उद्धार करशील आमचा. तुझ्या टास्क संध्याकाळी. माझा बिझनेस पार्टनर पण मला लाथ मारतो. माझे कस्टमर पण मला लाथ मारतात. अंधेर घेऊन पुढू नको. मग त्याच्यानंतर माझं डोकं फुटते आणि गावाच्या वेळी बाहेर जाते. याच्यात तुम्ही टाका. धन्यवाद. थँक्यू सो मच काका. थँक्यू दीदी. तुम्ही जगात कुठे फिरा तुम्हाला असा मटका मिळणारच नाही. हे बघा, हे स्पेशल मटका आहे. भुगळ नाचवायच्या कामाचं राहिलं ते. ओरिजिनल पण 300, फुटलेला पण 300 रुपये. अरे फुटलेलं नाहीये, हे खूप बारीकीने केलेलं आहे. ते त्यांना पटवून दिलं की हे खूप भारी आहे, स्पेशल पीस आहे, अँटिक पीस आहे, फक्त तुमच्यासाठी आहे. तर त्यांनी आता गावाचं प्रेम आहे तर त्यांनी ऐकून घेतलं. त्यांनी म्हटलं ठीक आहे तू दे बाबा. फुटकं मडकं एवढ्या पैशाला जाते. मग चांगली मडकी किती रुपये? बरोबर आहे. जिंकणार आहे. माझे मडके.
संध्याकाळी 7 वाजता. नमस्कार. राम राम. राम राम. कशी झाली मोहीम? छान झाली. काय काय शिकलात? गाढवानी त्रास दिला का? त्रास नाही, पण त्याला घेऊन जाणं असं लिटरली ड्रॅग करत एका पॉइंट असं पण झालं की तो मध्येच थांबला, हालतच नाही. इकडून बस, इकडून गाडी, आणि हे हा महाराज मस्त असा. रमशा, तुला काय त्रास दिला गाढवानी? गाढवानी मला 4 लाथ मारलेत. एकदम रावडी होता. थांबतच नव्हता एक जागेवर, ऐकतच नव्हता अजिबात. माझे 2 मडके पण फोडले त्यांनी, पण ते पण मी विकले. मी लोकांना सांगितलं की कसं होलमुळे काय काय फायदा होतो, की म्हणजे पाण्याला श्वास घ्यायला एक होल ठेवलाय मी, तर असं मी त्यांना वा, संस्कृती. मटके विकण्यापेक्षा जास्त फोकस केलं की आपण एक आठवण विकूया. मटके तर ते बाजारात रोज घेऊ शकतात, कोणाकडनं पण घेऊ शकतात, पण जर मी त्यांना एक आठवण देऊ शकते, म्हणजे माझ्याकडनं माझ्यासोबत तुमची एक आठवण तुम्ही तुमच्या घरात आयुष्यभर ठेवा, असं करून जेव्हा मी त्यांना सांगितलं तेव्हा सगळ्यांनीच म्हणजे खूप खूप प्रेमाने घेतलं. दादा आज एवढं कन्व्हिन्स केलंय ना, एवढं कन्व्हिन्स केलंय लोकांना, आणि असं पण बोलावं लागलं की आता काही दिवसच आम्ही तुम्हाला त्रास देणार आहोत, प्लीज आता तरी घ्या. आणि तुमच्यासाठी आम्ही आता फिक्स प्राइस ठेवली आहे असं सांगितलं त्यांना. वा. स्नेहा, जी गाढव होता माझा, त्यांनी रमशाच्या गाढवासोबत टक्कर मारली. म्हणजे 2 मटके तिकडेच सुरुवातीला तुटले. अरे बापरे. फुल चुरा झाला, ते खालीच होते. तर खूप वाईट वाटलं, पण जितकं उरलेलं होतं तेवढं विकलं. तुम्हाला मी सांगितलं होतं माझ्यासाठी मडकं तयार करून आणा. कुठे आहेत मडकी? तुम्ही म्हणा ना, आणणार आहे, येतील. सगळ्यांनी गेलेत? हो. आणा रे. चला बघूया आता तुम्ही काय काय मडकी बनवलेत, त्याच्याकडे जरा वळूयात, नाही का? कोणी केलेली आहेत? रमशा. येस. हे काय आहे? तुमच्यासाठी स्पेशल आहे ते. हे स्पेशल आहे? चलती हुई गाडी से निकलता है धूल. हार्दिक दादांसाठी माझ्याकडून मटक्याचं फूल. ते फुल नाही, ते हाप आहे. हे काय? हे मटका आहे, ते प्रॉपर मटका आहे. भाजीचं भांड पण वाटते, किंवा असं तुळस वगैरे लावू शकतो मी याच्यात, नाही का? नाही. मल्टीपर्पज येते. मल्टीपर्पज आहे. वा, खूप छान. चला पुढे कोण आहे? रसिका. त्यांना नाव दिलंय मी, काय? टिंगू मिंगू. वा, म्हणजे माझे जसे काळू वाळू तसे तुझे टिंगू मिंगू. बट टिंगू मिंगू म्हणून विकणार आहेस की मडकं म्हणून विकणार आहे? हे ऍक्च्युली चहा पिण्यासाठी आहे. एवढं एवढा दिवसभर पित राहा. आता मी ढोबळ्यांचा चहा काढणारच आहे ना कॅफे, तर त्याच्यात हे 1000 रुपयाचा 1 कप. 1000 रुपयाचा चहा? श्रेजा, यांच्या सगळ्यांपेक्षा तुला कमी माती दिली होती का? दादा ते सॉस डिप करण्यासाठी. हे काय आहे? पणती बनली त्याची. ते थोडंसं तुटलेलं, तर मग त्या काकी म्हणाल्या की थोडं पणती टाईप. हो, नाही पण खूप मोठी आहे. पण ती दिसती, पण ती वेगळीच आहे. आहे पणती आहे. नाही. काय पणती असेल सांग? दिवाळीच्या पहिल्या दिवशी लावायची, शेवटच्या दिवशीपर्यंत. हा. हे कोणाचं आहे? स्नेहा, हे काय ग? विचार करा. मला भांड्याचं झाकण वाटतंय, भांड मिसिंग आहे कुठेतरी. याच्या कशात बसतं का ते? नाही दादा, ते म्हणजे पणती पण झाकू शकतो, भांडी पण झाकू शकतो, आणि मल्टीपर्पज हे पण. दादा ऍक्च्युली ते बर्ड फीडर आहे, याच्यात धान्य टाकून आपण पक्ष्यांना जेवण देऊ शकतो. हे कोण आहे? संस्कृती. सगळ्यांनी ठरवलंच आहे की दिवेच लावा, नाही का? नाही, मी पहिले बनवलं सगळ्यात पहिले. सगळ्यात पहिले सगळ्यांनी कॉपी केलं तुझं.
हे काय ग? दही जमवण्यासाठी हांडी. दही जमवण्यासाठी. वा, खूप छान. तुम्ही एवढे तयार झालेत ना, खरंच हे 1-2 तासाच्या तालमीमध्ये जे काय तुम्ही कमाल करता की नाही, खरंच कौतुक आहे तुमचं. आज तुम्ही जी मोहीम राबवली ती खरंच मनापासून राबवली आणि मला असं वाटतंय आमच्यासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्राने सुद्धा बघितलंच आहे की तुम्ही काय पद्धतीने मेहनत घेतलेली आहे, काय पद्धतीने तुम्ही मोहीम करण्याचा प्रयत्न केला आणि मोहीम फत्ते सुद्धा केली. खरंच त्यासाठी तुमचं खूप खूप कौतुक आहे. आणि आज तुम्ही सगळ्यांनी मिळून जी काही मडकी विकली आहेत ना आणि त्याच्यातून जो काय आता नफा आलेला असेल, नफा म्हणजे कळेल प्रॉफिट. हा, तो प्रॉफिट आपल्याला कोणाला तरी द्यायचा आहे, बरोबर? कोणाला द्यायचा असेल, काय अंदाज? काकांनी आम्हाला त्यांनी आम्हाला शिकवलं. त्या काकांनी आम्हाला शिकवलं. बरोबर. ज्यांनी तुम्हाला मडकं कसं बनवायचं याचे धडे दिलेत, म्हणजे तुम्हाला कसं शिकवलं त्यांना आपण आता आपल्या या मंचावर बोलवूयात. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात किशन कुंभार आणि मंगल कुंभार यांचं. नमस्कार, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या इथे. वा, आज तुम्ही छान तालीम दिली असं कळलं आम्हाला आणि मुलींनी शिकून सुद्धा गेली. काय सांगाल आमच्या मुलींबद्दल? खूप छान शिकल्या. भरपूर शिकले ते. शिकल्या? तुमच्या दृष्टीने सगळ्यात छान मडकं कोणी बनवलं होतं यांच्यापैकी? छान तसं काय बनवले त्याने, दोघींनी बनवलं. दोघींनी? कोण कोण दोघी? हे अलीकडची एक आहे पहिली. अच्छा, रसिका. आणि हे 2 नंबर आहे. रमशा. अच्छा, या दोघांनी व्यवस्थित बनवण्याचा प्रयत्न केला. बाकीच्यांना जमू शकतं का, लगेच जमू शकत नाही. केलं, बऱ्यापैकी केलं. बरं, मला तुम्हाला एक विचारायचं की एका दिवसात तुम्ही किती मडकी किंवा किती भांडी जे काय असतील प्रकार बनवता? संक्रांती जर म्हणल्या हा. ना तर 150 संक्रांती निघतात. साधारणतः एका म्हणजे तुम्ही जे मडकं बनवता किंवा कुठची एखादा आकार बनवत असाल किंवा एखादं भांड बनवत असाल, त्याच्या मागे किती नफा होतो तुम्हाला? त्याच्या मागे एवढा नफा होत नाही. आज जर आपण बाजारात घेऊन गेलो बरोबर. तर ते आपण म्हणाल तेवढा दर देऊ शकत नाहीये. बरोबर. कमीच देतात. बरोबर. 150 सांगितले तर 100च देतात. हा, असे. असं होतं. अरे बापरे. तुम्हाला आज सांगतो की त्यांनी आज जी काही मडकी विकली आहेत ना, त्यातून जे काही पैसे आलेले आहेत हा. तो सगळा आज त्यांच्यातर्फे आम्ही तुम्हाला देणार आहोत. ठीक आहे. वा, ताई तुम्ही इथे आलात, तुमचे मनापासून आम्ही आभार मानतो आणि आम्ही पण खरंच तुमचे आभार मानतो. आम्हाला आणि तुम्ही इथे आलात त्यासाठी खरंच थँक्यू. या. चला, आपल्याला एक लुटूपुटूची मोहीम खेळायची आता. आणा साहित्य. तर मंडळी, मडकी तर आलेली आहेत, पण आता यातलं कोणतं मडकं कोणाच्या डोक्यावर जाणार आहे हे आपल्याला बघायचंय. इथे मडक्यांची नावं पण आहेत. स्वार्थी मडकं आहे, बिनडोक मडकं आहे, गर्विष्ठ मडकं आहे, ढोंगी मडकं आहे आणि कामचुकार मडकं आहे. आता नियम लक्षात घ्या तुम्ही. तुम्हाला एकमताने ठरवायचंय की कुठलं मडकं कुणाच्या डोक्यावर जाणार आहे. पण एक लक्षात घ्या, एकाच मुलीच्या डोक्यावरती दुसरं मडकं जाऊ शकत नाही. एका वेळेला एकच मडकं. त्यामुळे नीट विचार करा, एकमत करा आणि सांगा. रसिका, मालकीनबाई आहात, कोणतं निवडताय सांगा. सगळ्यात आधी बिंडूक घेऊया. बिंडोक घेऊयात. चला, करा एकमत. आता ठरवा तुम्ही तुमच्यामधलं बिंडोक. स्नेहा, कोण असेल? खरं तर सगळ्यांकडे डोकं आहे म्हणून आम्ही टॉप 5 मध्ये आहोत. पण कोणी जर थोडं कमी विचार करत असेल तर वरती श्रेजा वाटते. श्रेजा. ठीक आहे, श्रेजा. स्नेहा बरोबर बोलली, सगळ्यांकडे डोकं आहे इथे, पण कधी कधी नाही चालत कोणाकोणाचं डोकं. मी स्नेहाचं नाव स्नेहा. म्हणून मी म्हटलेलं हे काय टिट फॉर टॅट, कॉपी कॅट होणार आहे. संस्कृती. श्रेया, तू स्वार्थी, गर्विश, ढोंगी, कामचुकार म्हणणं काहीच नाहीये, तर तुला ते घ्यायला पाहिजे. बाकी श्रेजा. काहीच नाही. चला, रमशा, लवकर सांग.
श्रेजा. दादा मी घेऊन टाकते. माझं थोडं वेगळं आहे. वेगळं आहे. स्वार्थी, गर्विष्ठ, ढोंगी, काम चुकार या चौघी गोष्टी रमशा नाही आहेत. तर मी तिला बिंडोक देणार, कारण मला माहित आहे बाकीचे काय काय आहे. त्यामुळे जे नाही उरलंय ते मी रमशाला देईन. म्हणजे तुझ्या मतानुसार बिंडोक हे मडकं याच्यासाठी तू रमशाचं नाव घेते. पण कसं आहे, तुमच्यापैकी जास्तीची जी मेजॉरिटी झालेली आहे ती श्रेजा. ती श्रेजाला झालेली आहे. तर श्रेजाला आपण ते मडकं देऊयात. या श्रेजा या. प्लॅनिंग प्लॉटिंग किंवा लोकांची वाईट वागणं, त्या हिशोबाने मी तर बोलेन की माझं डोकं त्याच्यामध्ये नाही चालत, बाकी सगळ्या गोष्टींमध्ये चालतं. तुमच्यात स्वार्थी कोण आहे सगळ्यात? मालकीनबाई, तुमच्यापासून सुरुवात करूया. मी स्नेहाचं नाव घेईन, कारण ती गर्विष्ठ नाही, ढोंगी नाही, काम तर ती भरपूर करते. तर स्वार्थी जिथे थोडंफार. चला रमशा. स्वार्थी. मला वाटतं सगळ्यात जास्त जे एकटी राहते ती, तर त्यामुळे स्नेहा ती थोडं स्वतःमध्येच असते, त्यामुळे स्नेहाचं नाव. मी स्वतःमध्ये राहते म्हणून मी स्वार्थी. वाव. संस्कृती. मी तर अनुभवलंच आहे स्वार्थ, तर स्नेहा. श्रेजा. मी रामशाचं नाव घेते. श्रेजा, मी अजिबात स्वार्थी नाही आहे. तू माझं नाव का घेतलंस स्वार्थी मडक्याला, मला नाही कळलं. स्नेहा. दादा, मला रसिका वाटते. एकच कारण आहे त्याचं, की त्या दिवशीची जी मोहीम होती, आम्ही जी दोघांनी एकत्र केली होती, त्याच्यात ती कॉन्स्टंटली मला ब्लेम करत होती आणि स्वतःबद्दल बोलत होती. पण तिला हे नाही कळलं की त्यावेळेस वाईट मला पण वाटत होतं. मला पण पाहिजे होतं की आम्ही दोघं जिंकू, आणि तिने कुठे ना कुठे स्वतःचा विचार करून पूर्ण ब्लेम माझ्यावरती टाकला. स्वतःच खेळली पूर्ण टास्क स्वतः नाही खेळली आहे. पूर्ण महाराष्ट्राला दिसणार आहे. आणि आज पण तू काही जास्त केलंच नाहीये, तर मग त्यामुळे तीन जेवढे पण मोहीम झाले ते काही तुझ्या म्हणण्याने खरं नाही होत ना, पण मला असं महाराष्ट्राला दिसपर्यंत येऊन देवी नाही, तर मग स्वार्थी तर तू म्हटलंस तसं नसतं. ते दिसतंय ना, कॅमेरा दिसणार. तू घरी जाऊन बघ, तूच बघ ना तुझं काय आहे तर. मला माहिती आहे ना मी केलंय ते. तुझ्या पुरतं तुला वाटते ना. अरे तू चुप रे, चुप राहा, हे कर ते कर. माझ्या आई वडिलांनी पण कधी मला म्हटलं नाही की तू चुप राहा. मी बोलणार, माझी मर्जी, माझं मन, माझं तोंड, मी काही बोलेल. ऍक्सेप्ट करणं शिक. तू पण ऍक्सेप्ट करणं शिक की तू सेल्फिश आहेस. दादा तुम्ही. मी येऊ दादा? ये. मी माझे केस कापून डोनेट केले, कारण की कोणाला तरी ते वापरायला येईल. तर ते लोकांनी बघितलं नाही, तर मला ते असं वाटलं की हे लोक काही पण बोलण्यासाठी बोलतात. पुढचं आहे गर्विष्ठ. तीन लोकच राहिले. चला स्नेहा, तुझ्यापासून सुरुवात करूया आपण. सांग. गर्व मीन्स प्राऊड ना. प्राऊड कसं? मग इगोइस्टिक. मग रसिकाच. रसिकाला म्हणजे खूप गर्व आहे. हो दादा, मला बोलायचंच नाही याबद्दल. ठीक आहे. श्रेजा. मी ससाला देते. संस्कृती. मला असं वाटतं रमशाला कुठल्याही गोष्टीचा गर्व नाही आहे, तर एक जे नाव राहिले ते रसिका. रमशा. आय थिंक संस्कृतीचं नाव घेणार. ठीक आहे. रसिका. ते मला नाही वाटत आमच्या तिघांमधून कोणी आहे, पण जर द्यायचंच असेल थोडंफार, ती आता कारण लहान आहे आणि तिला खूप असं पुढाकार करण्याची आवड असते. तिला खूप काही गोष्ट असं करायचं, आणि थोडंफार जर ती अचीव करते तर तिला वाटते अरे मी खूप अचीव केलं. पण ग्राउंडेड असणं खूप गरजेचं आहे, त्यामुळे मला गर्विष्ठचं सध्यासाठी ससाला द्यायचं. संस्कृती, तुला गर्व आहे यावरती सगळ्यांचं एकमत झालेलं आहे. पण तू गर्विष्ठ आहेस आणि तुला गर्विष्ठ मडकं हे घालायचं. या. सगळ्याच गावकऱ्या अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, तर आज वाड्यातल्या मुली काही म्हणू द्या हो, तुम्हाला माहिती आहे ना मी कशी आहे.
ढोंगी मडकं राहिलेलं आहे आणि कामचुकार मडकं राहिलेलं आहे. चला पहिलं घेऊयात. ढोंगी कोण आहे? स्नेहा सांगा. दादा खरं तर मला ते काम चुकाराचं रबच्यावरती टाकायचंय, तर मग उरलं ढोंगी, तर ते ढोंगी रसिकाच्या डोक्यावर. श्रेजा. सेम सेम. सेम सेम. ढोंगी, रसिका, कामचुकार, रमशा. संस्कृती. आमच्या वाड्यात ढोंग एकच करते, ती कॅमेऱ्याच्या समोर. दादा चला आता हे तुम्हाला विचारण्यात अर्थ नाहीये की कोण कामचुकार आणि कोण ढोंगी. आपापली या आणि मडकी घेऊन जा. कोणालाच असं वाटत नाही की मी स्वार्थी आहे, कोणालाच वाटत नाही मी मिंडोके, कोणालाच वाटत नाही की मी गर्विष्ठ आहे, कोणालाच वाटत नाही की मी ढोंगी आहे. कामचोर इज फाईन, ठीक आहे, मी कामचोरी करते. चला ज्याच्याकडे जे मडकं आहे त्यांनी सुरुवात करायचं आणि म्हणायचं. म्हणजे रसिका म्हणणार मी आहे ढोंगी. चला. माझं नाव आहे रसिका ढोबळे आणि मी वाड्यात सगळ्यात जास्त ढोंग करते, म्हणूनच मी आहे ढोंगी रसिका. वा. नमस्कार भाइयों बहनों, माझं नाव आहे रमशा फारुखी आणि मी आहे कामचुकार. मी आहे ससा, या वाड्यातली गर्विष्ठ. मला खूप गर्व आहे की मला गर्व आहे. नाही, चुकीचं होते. नाही ठीक आहे, खूप छान. प्रेक्षकांना कळलं. माझं नाव श्रेजा आहे आणि काही बाबतीत मी खरंच बिंडोक आहे. माझं नाव स्नेहा आहे आणि या बावधनच्या आमच्या वाड्यात जे मुली राहतात त्यांच्या हिशोबाने मी स्वार्थी आहे, पण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की मी नाही आहे. तर ह्यांच्या खुशीसाठी जर त्यांना वाटतंय तर मी आहे. काढा मडकी आपापली. आता वेळ आलेली आहे निकालाची. मोहीम तर तुम्ही सगळ्यांनी छान केली, पण मोहीम म्हटल्यावर निकाल तर येणारच. आणि निकाल लागला की कोणतरी होणार दमदार नार आणि कोणतरी होणार उसका बार. चला आणा रे. आजची मोहीम जी होती यामध्ये कोणी किती पैसे मिळवले हे नसून कोणी किती मेहनत घेतली आणि कोणी लवकरात लवकर सगळी मडकी विकली या सगळ्यावरून ठरणार आहे की कोण आहे विजयी. आजच्या मोहिमेत सगळ्यात जास्त वेळ जिला लागला आहे ती आहे स्नेहा. तिने 2 तास 5 मिनिटात सगळी मडकी विकलेली आहे. टोटल रक्कम जी कमवली आहे ती आहे 2300 रुपये, म्हणजे 2300 रुपये. श्रेजाला लागले आहेत 1 तास 29 मिनिटं आणि तिने कमवलेले आहेत 2800 रुपये. आता तिसऱ्या क्रमांकावरती जी आहे ती आहे रमशा. तिला लागले आहेत 1 तास 25 मिनिटं, अर्थात रक्कम 2800 रुपये. 2 नंबरवरती आहे संस्कृती. तिला लागले आहेत 1 तास 9 मिनिटं लागलेली आहेत, अर्थात रक्कम सेम आहे 2800 रुपये. आणि आजच्या मोहिमेची विजेती आहे रसिका, जिने 51 मिनिटात ही मोहीम पूर्ण केलेली आहे, अर्थात तिला सुद्धा रक्कम सेम आहे 2800 रुपये. चला विजेत्याला देऊयात आपण मजा. आणा रे. मडका बिर्याणी. ही बिर्याणी नाहीये, ओ रसगुल्ला. हा एक वेगळा पदार्थ आहे. याला पोपटी असं म्हणतात. पोपटी म्हणजे मला माहिती आहे. मी बोलत होते ना खूप दिवस अरे, ते ती मटक्यामध्ये काय करतात. रसिका, अर्थात जे तुला नकोय तेच आहे हे. शेंगा पण असतात, शेंगा, चिकन, आणि बटाटा पण असतो. म्हणजे आता याच्यात काही व्हेज गोष्टी सुद्धा असू शकतात, काही तर तू निवडून खाऊ शकतेस. पण हे बक्षीस तुला मिळालेलं आहे. Yeah. तुला कोणाबरोबर वाटायचंय तुझा प्रश्न मी आहे. सगळ्यांना दे. सगळ्यांच्या वतीने तू हे बक्षीस घे.
असं पोळी असं चव लावून दम लावतो आपण माहिती ना, दम तुमच्या भाषेत दम, तसं ते लावलंय. जा त्या जागेवर जाऊ शकतेस. चला आता सजा देण्याची वेळ आलेली आहे, तर ते साहित्य घेऊन या. आज वेगळ्या प्रकारची सजा आहे. काय वाटतं, काय असेल सजा? माहित नाही मला. ये इकडे सांगतो. काय असेल शिक्षा सांग. सोपी शिक्षा आहे. ये हाथ हमको दे दे ठाकूर. खरं हो, मी नाही देणार. हात द्यायचे म्हणजे काय करायचंय? हात कापणार आहे का? बांधून ठेवणार तुम्ही मला? मग नाही फक्त हात तुला मागे बांधायचे. नाही, मग काय करायचं सांग. मी घालून ठेवले दिवसभर, पण मी बांधणार नाहीये माझे हात, कारण की मला नाही वाटत की मी काय रॉंग केलंय. ठीक आहे, चल नाही बांधायचे, आपण वेगळं काहीतरी करूया मग. ठीक आहे, हे घे. थँक्यू. ही शाल ठेव. सजा तर द्यायला पाहिजे, पण तुला हातांचा वापर करायचा नाही आता. ठीक आहे. ठीक आहे. आणि ज्या कोणाचं तुझ्यावरती प्रेम असेल ते तुला जेव घालतील. नाही जेवणार. ठीक आहे. पण देतील ना तुला जेवायला. नाही पाहिजे मला. ठीक आहे. सगळेच हो म्हणतायत. पण मला नाही आवडत ना लोकांना गोष्टी आणि अशी तू मागायचं. खिशात हात घालून फिरू शकते, ते मी काही करेन. प्रॉब्लेम नाहीये. फक्त खिशातून हात बाहेर काढायचा नाही आणि हाताचा अजिबात वापर करायचा नाही. ठीक आहे, तू तुझ्या जागेवर जाऊ शकते. हे स्नेहा बोल ना. नहीं ब्रो ठीक है. अरे यार मैं सोने नहीं दूंगी तेरे को. अरे नहीं सच्ची. तूने बोल दिया भूख लगी है, विषय संपला. अब नहीं लगी मेरे को. काय खायचं सांग. मी खाते यार, माझ्यासोबत नाही खाणार. तू खा ले सच्ची. नहीं नहीं यार खा ले यार, ऐसे मत नहीं कर. सच्ची. थोडंसं खा ले, रक्षा. थोडंसं खा ले. मैं बाद में लड्डू खा लूंगी. थोडं खाऊन घे प्लीज मैं माझ्यासाठी. लड्डू खा लूंगी. अरे प्लीज मी लाडू खाणार. प्लीज. नाही मी तिकडे म्हटलेलं ना मी लाडू तू प्ले मध्ये. पोळी खाणार, भात खाणार. लाडू खाईल मी नंतर. पोळी भात 2 ऑप्शन आहेत. मेरे को नहीं चाहिए. चमट खाणार. ओ माय गॉड, मी स्नेहाना म्हटलं चमट खाणार. तुझा मेकअप बोल ना. काढायचं काढून देऊ. नहीं ब्रो मेरे को मरना है. मेरा गला दबा दे. भाई मैं तेरा गला दबा दूंगी. जल्दी बोल क्या खाना है. हाँ अच्छा लग रहा है. फिर से कर. मेकअप लवकर काढू. सांग. मेकअप काढू का? ए स्नेहा लवकर बोल यार, बापरे. खूप फुटेज खाते. लवकर बोल. ठीक आहे मग थोडंसं डाळ. चिकन नको का? नाही जिला मजा मिळाली ती भेंडी भात खात आहे. बोनलेस चिकन. चालतंय की. तुझं मेकअप काढून देऊ, फेशियल करू तुला, हेड मसाज, अजून काय पाहिजे तुम्हाला? हेड मसाज कर. फक्त पहिल्यांदा मला सजामध्ये मजा भेटली आहे. तुझे क्या अच्छा. सी गुड डेज आहे ह्या. ताई बसून खाते. सांग स्नेहा, अजून काय पाहिजे तुला? तुला कसं वाटतंय पोळी मारून? दादा हे मला पटत नाहीये. मी शेंगा खाल्ले, भात खाल्लं, भेंडी खाल्ली आणि तिथे भरवत आहे, मसाज चालू आहे, सगळ्याच गोष्टी चालू आहे. काम चुका एक्झॅक्टली ब्रो. माझ्यासाठी दुसरे होते आणि जे तिथे मी तेच सांगताय, जेवढं पण नाव होतं ना, मला नाही वाटत या घरात कोणी एवढं पण आहे. लाईक आय डोंट थिंक जो एवढं कोणी गर्विष्ठ आहे किंवा स्वार्थी आहे किंवा बिंडोक आहे. आय डोंट थिंक सो. इव्हन श्रेजा बिंडोक आहे. शी इज व्हेरी स्मार्ट. पण द्यायचं होतं तर द्यायचं होतं. इट वॉज लाईक आय एम स्मार्ट. हां बट प्लॅटिंगमध्ये मी बिंडोक आहे. मला नाही जमत ते. मी बिचिंग नाही करू शकत आणि मी काय बोलतात त्याला विटी नाही होऊ शकत. आय कांट बी विटी. भेटूया आपण उद्या. नवा दिवस, नवी उमेद आणि नवी मोहीममध्ये. तर तोपर्यंत मंडळी, आज मडकी घडली. कुठलं मडकं कच्चं आहे तेही कळलं, कुठलं मडकं पक्क आहे ते सुद्धा कळलं. आता आपल्या या वाड्यामध्ये कुठल्या गोष्टींना कुठला आकार मिळतोय हे पाहायचं असेल तर पाहत राहा तुमचा आमचा लाडका कार्यक्रम जाऊबाई गावात.